एक महत्त्वाची बातमी आहे. म्हाडाच्या विलंबामुळे अर्जदारांचे लाखो रुपये अडकून पडलेले आहेत असा घणाघात सचिन सावंत यांनी केलेला आहे. 3 महिने उलटून गेलेले आहेत, मात्र सोडतीची तारीख सुद्धा जाहीर केली जात नाहीये अशी टीका त्यांनी केली आहे. साधी सोडत सुद्धा घेता येत नाही का असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. काय म्हटलेलं आहे त्यांनी ट्विटमध्ये आपण एकदा पाहूयात. तर सचिन सावंत काँग्रेसचे प्रवक्ते यांनी टीका केलेली आहे. मुंबई म्हाडा गृहनिर्माण सोडतीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत सुरुवातीला 30 एप्रिल होती आणि त्यानंतर ती प्रथम 14 मे आणि नंतर पुन्हा 29 मे पर्यंत वाढवली. सुरुवातीला सोडतीची तारीख 15 मे जाहीर केली. त्यामुळे ज्यांना घर मिळणार नाही त्यांच्या अनामत म्हणजेच डिपॉझिट रकमेचा परतावा साधारण 20 ते 25 मे दरम्यान मिळेल अशी अर्जदारांची अपेक्षा होती. 3 महिन्यांहून अधिक कालावधी उलटून गेलेला आहे, मात्र तरी सुद्धा म्हाडानं अद्याप सोडतीची तारीख जाहीर केलेली नाही. आता ऑगस्ट सुरू झालेला आहे, परिणामी अर्जदारांची मोठी रक्कम विनाकारण अडकून पडलेली आहे. अनेकांनी ही रक्कम कर्ज काढून किंवा इतरांकडून उसणे घेऊन ती भरलेली आहे आणि त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागतंय. या काळात म्हाडाकडून या रकमेवर कोणतंही व्याज दिलं जात नाहीये. म्हाडानं अर्जदारांच्या पैशांचा इतका प्रदीर्घ काळ विना व्याज वापर करणं योग्य आहे का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. तसंही म्हाडाकडे घरांसाठी अर्ज करणारा हा निम्न मध्यमवर्गीय किंवा मध्यमवर्गीय असतो. त्यांच्यासाठी ही रक्कम मोठी आहे. प्रशासनाच्या बेफिकिरीचा फटका जनतेला का? सोडत पुढे ढकलण्याचं कारण नेमकं काय आहे? परीक्षा घेता येत नाहीच आणि आता साधी सोडत सुद्धा घेता येत नाही का? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गृहनिर्माण विभागाचं संचालन आहे. सातत्यानं दिल्लीवाऱ्या करण्याऐवजी विभागाकडे लक्ष देऊन जनतेला न्याय द्यावा हीच अपेक्षा असं म्हणत त्यांनी प्रश्न उपस्थित केले.